6 राज्यांतील लोकसभेच्या 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ईव्हीएममधील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामध्ये हरियाणा आणि तामिळनाडूच्या प्रत्येकी 2 जागांचा समावेश आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 1 जागा आहे. 8 जागांपैकी भाजपने 3 तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या, तर 3 जागा इतर पक्षांना गेल्या आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करणारे 8 अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामध्ये ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर तपासण्याची मागणी करण्यात आली होती. आयोग आता या 8 जागांच्या 92 मतदान केंद्रांवर वापरण्यात आलेल्या ईव्हीएमची तपासणी करणार आहे. याशिवाय आयोगाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या 3 विधानसभा जागांचे ईव्हीएम तपासण्याचे आदेश दिले आहेत. येथील 26 मतदान केंद्रांवरील ईव्हीएममधील गैरप्रकारांची आयोगाकडून चौकशी करण्यात येणार आहे. आता क्रमश बघा कोणत्या राज्यांच्या कोणत्या जागांवर ईव्हीएम तपासले जातील. हरियाणा लोकसभेच्या 2 जागांची ईव्हीएम तपासणी केली जाणार आहे. राज्यातील कर्नाल आणि फरीदाबाद या जागांची ईव्हीएम तपासणी केली जाणार आहे. कर्नालमधून केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आणि फरीदाबादमधून केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीत अनियमितता झाल्याची भीती व्यक्त केली होती. कर्नालमधील काँग्रेसचे उमेदवार दिव्यांशू बुधिराजा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ईव्हीएमची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी फरीदाबादमधील काँग्रेसचे उमेदवार महेंद्र प्रताप यांनीही गैरप्रकाराची भीती व्यक्त केली होती. छत्तीसगड ककेत लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम तपासले जाणार. छत्तीसगडमधील ककेत लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोग ईव्हीएमची तपासणी करणार आहे. कांकेरमधून भाजपचे भोजराज नाग विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या बिरेश ठाकूर यांचा 1884 मतांनी पराभव केला. यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणुकीत अनियमितता झाल्याची भीती व्यक्त केली होती. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. यापूर्वीही मतमोजणीच्या दिवशी फेरमतमोजणी झाल्याने या जागेचा निकाल उशिरा लागला होता. महाराष्ट्र अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराने ईव्हीएम तपासणीची मागणी केली होती. महाराष्ट्रातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मायक्रो कंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी केली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून त्यांचा सुमारे 29,000 मतांनी पराभव झाला. तामिळनाडू केल्लूर मतदारसंघातील भाजप उमेदवाराची चौकशीची मागणी. तामिळनाडूच्या केल्लूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार एसी षणमुगम यांनी ईव्हीएम तपासणीची मागणी केली आहे. येथे द्रमुकचे कथिर आनंद यांनी त्यांचा 2.15 लाख मतांनी पराभव केला. निवडणूक आयोग येथील 14 मतदान केंद्रांच्या ईव्हीएमची तपासणी करणार आहे. त्याचबरोबर राज्यातील विरुधुनगर मतदारसंघातील 14 मतदान केंद्रांवर ईव्हीएमची चाचणी केली जाणार आहे. येथे काँग्रेसचे मणिकम टागोर बी यांनी डीएमडीकेचे उमेदवार विजय प्रभाकरन व्ही यांचा 4379 मतांनी पराभव केला. आंध्र प्रदेश जळगाव सीटच्या 2 मतदान केंद्रांवर ईव्हीएमची चाचणी केली जाईल. आंध्र प्रदेशातील जळगाव मतदारसंघातील युवाजन श्रमिका रितू काँग्रेस पक्षाच्या उमेदवार बेलाना चंद्रशेखर यांनी आयोगाकडे तक्रार केली होती. ते तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार अप्पलानायडू कालीसेट्टी यांच्याकडून 2.49 लाख मतांनी पराभूत झाले. तेलंगणा झहिराबाद जागेवरील भाजप उमेदवाराची चौकशीची मागणी. तेलंगणातील झहिराबाद मतदारसंघातील 20 मतदान केंद्रांवर आयोग ईव्हीएम तपासणार आहे. येथे काँग्रेसचे सुरेश कुमार शेटकर यांनी भाजपचे उमेदवार बी पाटील यांचा 46,000 मतांनी पराभव केला. हे पहिल्यांदाच घडतंय. ईसीआयने ईव्हीएम तपासणीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 4 जून रोजी मतमोजणीपूर्वी आयोगाकडून 1 जून रोजी ही मार्गदर्शक सूचना आली. निकाल जाहीर झाल्यानंतर जो दुसऱ्या क्रमांकावर असेल तो ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज करू शकतो, अशी तरतूद यात करण्यात आली आहे. यासाठी आयोगाकडून ईव्हीएम तपासण्यासाठी 50,000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र यासाठी उमेदवाराने निकाल जाहीर झाल्यापासून 7 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.